नमस्कार, माझं नाव सोनाली बेल्लेकर. मी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत ग्रुप पॉलिसी, कॉर्पोरेट पॉलिसी आणि आपण जी इंडिव्हिज्युअल आपल्यासाठी घेतो पॉलिसी यात नेमका फरक काय आहे? हा उद्देश यासाठी आहे की बऱ्याचदा लोकांना यामधली तफावत किंवा यामधला फरक हा कळत नसतो. परवाच मी एका काकांना भेटले आणि त्यांना विचारलं, की "तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का?" ते म्हणाले, "अगं माझं वय आता 69 आहे. मला मिळेल का?" म्हटलं, "तुम्हाला रिटायर होऊन किती वर्ष झाले?" "9 वर्ष झाले." "मग त्यावेळेला तुम्ही का नाही काढला बरं?" मी विचारलं होतं, पण मला एका कन्सल्टंटनी सांगितलं, "अहो काका, तुम्ही आत्ता पॉलिसी काढली, तर तुम्हाला 2-3 वर्ष त्याच्यामध्ये काहीच बेनिफिट मिळणार नाही आणि हप्ता पण जास्त भरायला लागेल. मग कशाला काढताय तुम्ही?" आणि ते म्हणाले, "राहून गेलं." पण काय होतं ना मित्रांनो, अशा वेळेला आपल्याला असं वाटतं, की बेनिफिट जो आहे तो लगेच मिळायला हवा आणि मग जर आपल्याला दिसतो, की अरे नाही हा काही वर्षानंतर मिळणार असेल, तर आपल्याला असं वाटतं, की याचा काहीच उपयोग नाही. पण मुळात जी कॉर्पोरेट पॉलिसी असते म्हणजेच ग्रुप पॉलिसी असते, त्या पॉलिसीमध्ये 500 लोकं, 100 लोकं, 1000 लोकं एकत्र येतात आणि त्या पॉलिसी कस्टमाइज असते, टेलर मेड असते. त्याचा उद्देश वेगळा असतो. त्यामध्ये जो मिळणारा बेनिफिट आहे त्याला बहुधा वेटिंग पिरियड नसतो. बहुधा म्हणजे बऱ्याचदा वेटिंग पिरियड नसतो. कारण कंपनी त्याच्यामध्ये ॲडिशनल पैसे भरून वेटिंग पिरियड कमी करून घेते. कारण तिला कस्टमाइज पॉलिसी म्हणतात, ग्रुप पॉलिसी म्हणतात. ते परवडतं सुद्धा कंपनीला द्यायला आणि कंपनीची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असल्यामुळे त्या पद्धतीची पॉलिसी डिझाइन केली जाते. त्या पॉलिसीचा एडवांटेज एवढाच आहे, की बाबा तुम्हाला वेटिंग पिरियड लागत नाही. जर कुठला आजार झाला, काही ऑपरेशन करायला लागलं, त्या पॉलिसी जे काही रूल्स रेग्युलेशन असेल, त्यानुसार ते बसत असेल, तर तुम्हाला त्याचा क्लेम मिळणार असतो. त्याउलट तुम्ही जी इंडिव्हिज्युअल पॉलिसी काढता, तुमच्यासाठी काढता, त्याला आज पॉलिसी काढली, तर उद्या लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत का? नाही मिळणार आहेत. सोपं गणित आहे. तुम्ही 5,00,000ची पॉलिसी घेतली, त्याचे 4% साधारण 15,000 ते 20,000 पैसे भरले आणि उद्या 5,00,000चा क्लेम आला आणि कंपनीने जर सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून दिल्या, तर कंपनीला तरी परवडेल का? इन्शुरन्स हा शेअरिंग तत्वावरती चालतो. त्याला काही मर्यादा असतात, काही रूल्स रेग्युलेशन असतात. मग रिटायरमेंटच्या आधी आपल्याला हेल्थ इन्शुरन्सचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की नाही? नक्कीच आहे. कारण तुमची जी ग्रुप पॉलिसी असते, जोपर्यंत तुम्ही कंपनीमध्ये असाल तोपर्यंतच ती व्हॅलिड असते. तुम्ही रिटायर झाल्यानंतर फार कमी कंपन्या आहेत, तर तो तुम्हाला पॉलिसी कंटिन्यू करण्याचा बेनिफिट ॲप्लिकेबल होतो. पण सगळ्याच कंपनीत ती फॅसिलिटी नसते. कंपनीने दिलेली जी पॉलिसी असते, त्यामध्ये जर कव्हर तुम्हाला 5,00,000चं आहे, 2,00,000चं आहे, तर बॅकअप पॉलिसी तुम्ही तुमची घेतली, तर हा वेटिंग पिरियडचा प्रश्न रिटायरमेंटनंतर राहतच नाही आणि रिटायरमेंटच्या आधी जर मोठा काही क्लेम आला, तर कॉर्पोरेट पॉलिसी संपली आणि उरलेल्या खर्चासाठी तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल पॉलिसी वापरू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही टॅक्स बेनिफिट घ्यायचा तो घेऊ शकता. आणि अनेक अनेक ॲडिशनल फायदे आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. बरं इन-लॉज आहेत तुमचे, तुमचे आई-वडील आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही हेल्थ पॉलिसी घेता का? की त्याचा सिरियसली विचार करता का? बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्समध्ये असं असतं, की अरे आता तर 80 एज आहे, 60 एज आहे. आपल्याला मिळेल का पॉलिसी? बी-पी आहे, डायबिटीज आहे, अनेक प्रकारचे आजार आहेत. मिळू शकते का पॉलिसी? तर अशा वेळेला बऱ्याचदा आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते किंवा कुठली योग्य पॉलिसी आहे, कशी निवडायची याचा अंदाज नसतो. त्यावेळेला कन्सल्टंट तुम्हाला नक्की त्यात मदत करू शकतो. आणि अशीच जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही आम्हाला त्याबद्दल नक्कीच विचारू शकता. दुसरा मुद्दा असतो पोर्टेबिलिटीचा. बऱ्याचदा आमच्याकडे क्लायंट असे येतात, त्यांनी एखाद्या कंपनीची पॉलिसी घेतलेली असते. कंपनीच्या पॉलिसी बेनिफिट त्यांना कधी काही क्लेममध्ये मिळालेला नसतो. नाराज होतात आणि पुढे पॉलिसी ते चालू ठेवत नाही. पण तसं न करता पॉलिसी जेव्हा संपायला येणार असेल, त्याच्या आधी रिव्ह्यू करून जर त्यांना काही योग्य ऑप्शन आपल्याला देता आला, तर जेवढे वर्ष पैसे भरलेत, त्याचा बेनिफिट तरी ते इंटॅक्ट ठेवू शकतील. तर हे छोटे-छोटे मुद्दे तुम्हाला फक्त हायलाइटच सांगितलेत. पण रिव्ह्यू आणि सिलेक्शन हे बाकी बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं आणि जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हाला तुमची हेल्थ पॉलिसी घेताना काही मदत लागणार आहे किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काही कन्सल्टेशन करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करू शकता. सोनाली बेल्लेकर, हेल्थ इन्शुरन्स एक्सपर्ट आणि इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्समध्ये आमची खासियत आहे. भारतात आणि भारताबाहेर आम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाईड करतो. एन-आर-आय सेगमेंटमध्येही आम्ही काम करतो. थँक